नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय एम अनंत पुंदे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डॉक्टर पंजाबराव देशमुख वन स्टेप अहेड अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी डिस्कस ब्रिज कोर्स क्लास 8 सब्जेक्ट सायन्स टेस्ट नंबर 3 स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे प्रिपेरेटिव्ह ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 3 क्लास 8 सब्जेक्ट जनरल सायन्स टोटल मार्क्स 30 and activity sheet 1 to 24, time 1 hours. Instructions, we have given the some instructions. All questions must be answered. Second baga, the numbers in the parentheses on the right indicated points. Third, draw a neat label diagram wherever necessary. Fourth, write only the option number of the correct answer for each multiple choice questions. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची आपल्याला ही टेस्ट सॉल्व करायची आहे. तर बघा, आपण आपला क्लास सुरू करण्यापूर्वी मी चॅनलवर जर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप्स आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स दिलेल्या आहेत, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. मी माझ्या चॅनलवर लवकरच NMS परीक्षा आणि स्कॉलरशिप एक्झाम यांचे लाईव्ह क्लास सुरू करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि खाली दिलेल्या टेलिग्राम ग्रुप्स आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. चला तर मित्रांनो, आपल्या क्लासला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, कम्प्लीट द स्टेटमेंट बाय चूजिंग द राईट ऑप्शन्स. या ठिकाणी पहिलं बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑडिबल साऊंड. बघा, या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे 20 to 20,000 हर्ट्ज पाहिजे होते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहिजे होतं 20,000 हर्ट्ज. नंतर लेस दॅन 20 हर्ट्ज. सी बघा, लेस दॅन 200 हर्ट्ज आणि मोर दॅन 20,000 हर्ट्ज. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. यानंतर बघा मित्रांनो, सेकंड बघा, अवॉइड स्प्राउटिंग पोटॅटोज आर एक्सपोज टू रेडिएशन्स. या ठिकाणी ऑप्शन आपल्याला पोलरायझेशन, प्रिझर्वेटिव्ह, रेडिएशन आणि पाश्चरायझेशन. यातलं करेक्ट आन्सर आहे रेडिएशन्स. थर्ड बघा, द केमिकल सिम्बॉल फॉर कॅल्शियम इज CA. कॅल्शियम मध्ये CA जे 2 लेटर आहेत त्यामधला केमिकल सिम्बॉल होतो. पहिलं लेटर आपल्याला कॅपिटल घ्यायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन मध्ये आपल्याला कॅल्शियम, नंतर कॉपर Cu, नंतर Cl आणि Cm अशा प्रकारचे ऑप्शन दिले होते. यापैकी A नंबरचा ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे. सेकंड मध्ये रेडिएशन हे ऑप्शन करेक्ट आहे आणि फर्स्ट मध्ये A नंबरचं 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज हे ऑप्शन करेक्ट आहे. यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे आपले क्वेश्चन पेपर आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे, जो 3 मार्क्स आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 1 मधला B, राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी आयडेंटिफाय द कॉन्स्टलेशन शोन इन द अकंपनिंग फिगर. या ठिकाणी जे फिगर दिलेले आहे यांचं आपल्याला कॉन्स्टलेशन आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते कॉन्स्टलेशन आहे वृश्चिक किंवा स्कॉर्पिओ. हे कॉन्स्टलेशन या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण, सॉल्व द पझल. पहिल्यांदा दिलेला आहे, अँड इन्ग्रेडियंट डिराउड फ्रॉम पेट्रोलियम. तर बघा मित्रांनो, पेट्रोलियम पासून आपल्याला कोणता इन्ग्रेडियंट मिळतो, तर या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, तो आहे केरोसिन. म्हणजे पहिल्यामध्ये आपल्याला पाहिजे उत्तर केरोसिन. आणि द मेन कंपोनंट ऑफ द नॅचरल गॅस आहे मिथेन. म्हणजे या ठिकाणी मेन कंपोनंट आहे मिथेन. तर याला अशा पद्धतीने आपण सोडून बघू. अशा पद्धतीने तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे मित्रांनो. इन्ग्रेडियंट डिराउड फ्रॉम द पेट्रोलियम, या ठिकाणी लिहायचं तुम्हाला केरोसिन आणि मेन कंपोनंट ऑफ द नॅचरल गॅसेस आहे मिथेन. या पद्धतीनं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल तुम्हाला फिल इन द ब्लॉक्स मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बघा, पुढचा क्वेश्चन बघूया आपण, राईट एक्झाम्पल ऑफ नॅचरल. या ठिकाणी डिसइन्फेक्टंट आहेत, ऍक्च्युअल मध्ये या ठिकाणी डिटर्जंट हा शब्द पाहिजे. अपमार्जके म्हणजे बघा, या ठिकाणी राईट एक्झाम्पल ऑफ नॅचरल डिटर्जंट पाहिजे होतं. या ठिकाणी हा करेक्ट वर्ड आपल्याला करायचा आहे. तर या ठिकाणी नॅचरल डिटर्जंट आहे सोप नट, म्हणजे त्याला म्हणू आपण रिटा, अँड सोप पॉट म्हणजे सिकाकाई. दीज आर द नॅचरल डिटर्जंट. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2, राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी. या ठिकाणी एनी 6 म्हटलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी 12 मार्क्सचे आहेत. तर बघा, पहिला नंबर आहे, म्हणजे प्रत्येकाला 2 मार्क्स आहे. व्हाय डज दिस हॅपन, द सन अपीअर्स रेड ॲट द सनराईज ऑर सनसेट. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सनराईज होते किंवा सनसेट होते तेव्हा सन हे क्षितिजावर असतो. म्हणजे काय म्हणता येईल, ड्युरिंग द सनराईज ऑर सनसेट द लाईट रिचेस अस
ट्रॅव्हल अ ग्रेटर डिस्टन्स थ्रू द ॲटमॉस्फिअर, म्हणजे या ठिकाणी ग्रेटर डिस्टन्स पासून आपल्यापर्यंत पोहोचते. ड्यू टू ग्रेटर डिस्टन्स देअर इज अ मोर स्कॅटरिंग ऑफ ब्ल्यू कलर, म्हणजे ब्ल्यू कलरचं स्कॅटरिंग काय होते, जास्त होते. ॲज अ रिझल्ट द रेड अँड येलो लाईट रिचेस अस डायरेक्टली अँड सन अपियर्स रेड, त्यामुळे आपल्याला सन काय मिळतो, रेड कलरचा दिसतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. ड्रॉ अ व्हर्टिकल इंटरसेक्शन ऑफ द हिबिस्कस फ्लावर अँड लेबल इट्स पार्ट. तर बघा आपल्याला हिबिस्कस फ्लावर आपल्याला काढायचा, अशा प्रकारे आपण व्हर्टिकल इंटरसेक्शन ऑफ द हिबिस्कस फ्लावर आहे आणि याला लेबल करायचं आहे तुम्हाला. त्याला अशा पद्धतीनं पूर्ण त्याला लेबलिंग करायचं आहे मित्रांनो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3, राईट द सायंटिफिक नेम ऑफ द ॲनिमल शोन इन द पिक्चर युझिंग बायनॉमियल नॉमेनक्लेचर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो पिक्चर दाखवलेला आहे, कशाचा पिक्चर आहे, तर हा एक काऊ आपल्याला माहित आहे. तर हे काऊचं पिक्चर आहे आणि त्याचं जीनस आणि स्पेसिस आपल्याला काढायचं आहे. तर नॉमेनक्लेचरनुसार बघा या ठिकाणी जीनस आहे बॉस आणि स्पेसिस आहे टॉरस. म्हणजे या ठिकाणी जे पिक्चर दाखवलेलं आहे, पिक्चर आहे काऊचं पिक्चर आहे. यानंतर नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. हाऊ मेनी कॉन्स्टलेशन डज वन सीझन हॅव and if classify according to the season, it is said that the rainy season the sun enter the मृग नक्षत्र. what does it mean? विद्यार्थी मित्रांनो, टोटल जे कॉन्स्टलेशन आहे ते आहे 27 आणि सीझन किती आहे, 3 सीझन आहेत, म्हणजे रेनी सीझन, विंटर अँड समर. तर बघा त्यानुसार द क्लासिफाईड अकॉर्डिंग टू सीझन वन सीझन विल हॅव 9 नक्षत्र. किती आहे मित्रांनो, 9 नक्षत्र आहेत. म्हणजे टोटल नक्षत्र आपल्याकडे 9 आहेत आणि अकॉर्डिंग टू सीझन नुसार टोटल नक्षत्र आहेत 9. आणि या ठिकाणी टोटल जर नक्षत्र आपण बघितले, टोटल नक्षत्र ते आहे मित्रांनो 27 आणि सीझन आहे 3. तर म्हणजे 27ला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर आपल्याकडे किती राहतात, 9 नक्षत्र राहतात. म्हणजे क्लासिफाय अकॉर्डिंग टू सीझन वन सीझन विल हॅव 9 नक्षत्रास. त्यानंतर पुढे बघा, इट इज सेड दॅट इन द रेनी सीझन द सन एंटर मृग नक्षत्र. व्हॉट डज इट मीन, त्याचा अर्थ काय होतो, द सन एंटरिंग द मृग नक्षत्र इन रेनी सीझन मीन्स दॅट मृग नक्षत्र ऑर ओरियन इज बिहाइंड द सन. तर असा त्याचा अर्थ होतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. व्हॉट आर द इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ टूथपेस्ट आणि व्हॉट आर देअर फंक्शन्स. बघा मित्रांनो, टूथपेस्टचे आपल्याला इम्पॉर्टंट कंपोनंट्स पाहिजेत. तर बघा या ठिकाणी असा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द टूथपेस्ट. त्यामधला पहिल्याचा आन्सर बघूया आपण. तर बघा पहिला आहे आपल्याकडे टूथपेस्टचे इम्पॉर्टंट कंपोनंट. द प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट ऑफ द टूथपेस्ट आहे कॅल्शियम कार्बोनेट, नंतर कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट आणि त्यांचे फंक्शन आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. तर बघा यांचे फंक्शन आपल्याला दिलेले आहे. व्हॉट आर देअर फंक्शन. फंक्शनमध्ये दे रिमूव्ह द डर्ट ऑन टीथ. आपल्या दातावरची ती डर्ट ते रिमूव्ह करतात. दिस इन्ग्रेडियंट आल्सो पॉलिश द टीथ आणि अ सर्टन प्रपोर्शन ऑफ द फ्लोराईड इन द टूथपेस्ट हेल्प प्रिव्हेंट द टूथ डिके आणि फ्लोराईड इज इसेन्शियल फॉर द स्ट्रेंथनिंग द बोन्स अँड इनेमल कवरिंग ऑफ द टीथ. दीज आर द फंक्शन्स ऑफ द इन्ग्रेडियंट यूज इन द टूथपेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर बघा 6 नंबरचा क्वेश्चन बघा. अंडर विच डिफरंट टाइप कॅन बी फॉलोइंग चेंजेस बी क्लासिफाईड. बघा डिझॉल्विंग हा कोणता चेंज आहे मित्रांनो, फिजिकल चेंज आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणू आपण हा चेंज जो आपल्याला मिळतो हा फिजिकल चेंज आहे. आणि सेकंड नंबरचा मेंटर स्ट्रीकिंग अक्रॉस द स्काय, तर हा चेंज येतो नॉन पिरियॉडिक चेंज. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे डिझॉल्विंग हा फिजिकल चेंज आणि मेंटल स्ट्रायकिंग अक्रॉस द स्काय इन नॉन पिरियॉडिक चेंज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो 7 नंबरचा. विच मसल कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स वाईल लिफ्टिंग अ हेवी ऑब्जेक्ट फ्रॉम द ग्राउंड. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ग्राउंडवरचं हेवी ऑब्जेक्ट लिफ्ट करतो म्हणजे उचलतो, तेव्हा आपला कोणता मसल्स कॉन्ट्रॅक्ट होते आणि कोणता रिलॅक्स होते. तर बघा या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला माहित आहे. बघा या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला विच मसल कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स. तर व्हाईल लिफ्टिंग अ हेवी ऑब्जेक्ट
फ्रॉम ग्राउंड बायसेप कॉन्ट्रॅक्ट आणि ट्रायसेप काय होतो, रिलॅक्सेस होतो. यानंतर मित्रांनो नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8. इफ अ पर्सन स्विम 100 मीटर इन फर्स्ट 40 सेकंड, म्हणजे 100 मीटर 40 सेकंड मध्ये स्विम करतो आणि क्रॉसेस 80 मीटर इन नेक्स्ट 40 सेकंड अँड क्रॉसेस 45 मीटर इन द लास्ट 20 सेकंड. फाइंड द ॲव्हरेज स्पीड. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ॲव्हरेज स्पीड करायचं आहे, त्याचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. बघा हे एक्झाम्पल आहे. वी नो दॅट ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टोटल टाइम. बघा 100 मीटर डिस्टन्स किती, 40 सेकंड मध्ये, म्हणजे 100 मीटर आणि 40 सेकंद. त्यानंतर 80 मीटर डिस्टन्स 40 सेकंड मध्ये, म्हणजे 80 मीटर आणि 40 सेकंद. आणि बघा 45 मीटर डिस्टन्स लास्ट 20 सेकंड मध्ये, म्हणजे 45 आणि 20 सेकंद. यांचं जर ऍडिशन केलं तर मित्रांनो येते 225 म्हणजे 225 मीटर आणि अपॉन 100 सेकंद. म्हणजे याचं जर आन्सर आपण काढलं तर ते मिळेल आपल्याला 2.25 मीटर पर सेकंद. म्हणजे हे झालं ॲव्हरेज स्पीड. आपल्याला काय विचारलं होतं, ॲव्हरेज स्पीड विचारला होता, तो आहे 2.25 मीटर पर सेकंद. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 4. कोणतेही 4 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, 12 मार्क्स साठी आहे. एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फोर्स लाईन विच हेल्प अ सुटेबल डायग्राम. बघा या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फोर्सच्या लाईन ज्या आहेत त्या डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची एक फिगर काढायची आहे मॅग्नेटिक फील्डची. त्या साऊथ पोल, नॉर्थ पोल आणि मॅग्नेटिक लाईन्स आपल्याला लाईन ऑफ फोर्स आपल्याला दाखवायचं आहे. तर पहिली प्रॉपर्टी बघा, दे आर कंटिन्यूस क्लोज कर्व्स. नंतर दे ओरिजिनेटेड फ्रॉम द नॉर्थ पोल अँड टर्मिनेटेड ॲट द साऊथ पोल. नॉर्थ पोल कडून ते साऊथ पोल कडे येतात मित्रांनो. अँड टू लाईन डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. तर बघा दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक फोर्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला टेबल कम्प्लीट करायचा. कंपाऊंड सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय म्हणतं, H2SO4. आणि या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल मित्रांनो बघा या ठिकाणी हा झाला आपला H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. यामध्ये हायड्रोजन आहे, सल्फर आहे आणि ऑक्सिजन आहे. त्यानंतर बघा वॉशिंग सोडा Na2CO3. आणि या ठिकाणी बघा आपण इकडे सोडून घेतलेले आहे. तर बघा या ठिकाणी सल्फ्युरिक आहे H2SO4 हायड्रोजन सल्फर ऑक्सिजन. वॉशिंग सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोडियम कार्बन आणि ऑक्सिजन. आणि शुगर आहे C12H22 आणि O11 कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन बघा. राईट द मेडिकल यूज ऑफ द बेसिल्स, आमला अँड नीम. तर बघा देर आर सो मेनी मेडिकल युजेस. पहिल्यांदा बेसिल बघू. बेसिल युजफुल इन द कफ, कोल्ड अँड रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स. आमला बघा मित्रांनो मेंटेन ब्लड ग्लुकोज लेवल आणि गुड फॉर हेअर्स. आणि नीम युजफुल इन द डायबिटीज आणि डिटॉक्सिफाईज द बॉडीज. तर अशा प्रकारे दीज आर द मेडिकल युजेस ऑफ द बेसिल्स, आमला अँड नीम्स. त्यानंतर मित्रांनो कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. बघा न्यूट्रिशन्स मध्ये प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत. त्यामध्ये प्लांट्स मध्ये बघा या ठिकाणी ऑटोट्रॉपिक, हिटोट्रॉपिक म्हणजे या प्रकारचे आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आहे. तर या ठिकाणी बघा आपण पुढे घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपण घेतलेलं आहे न्यूट्रिशन मध्ये प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर प्लांट मध्ये न्यूट्रिशन मध्ये ते ऑटोट्रॉपिक आहे, हिटोट्रॉपिक आहे आणि सिम्बायोटिक आहे. त्यानंतर ॲनिमल मध्ये होलोझोइक आहे, नंतर सॅप्रोइक आहे आणि पॅरासिटिक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो यानंतर हिटोट्रॉपिक मध्ये इन्सेक्टिव्होरस आणि सॅप्रोफिटिक आहे. आणि या ठिकाणी पॅरासिटिक मध्ये इक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासिटिक आहे. अशा प्रकारचे न्यूट्रिशनचा तो चार्ट आहे, ट्री डायग्राम आहे, आपल्याला कंप्लीट करायची आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5 लास्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज फर्मेंटेशन. म्हणजे फर्मेंटेशन म्हणजे काय. व्हॉट चेंजेस अकर इन द सबस्टन्सेस ड्युरिंग these actions. नेम द सबस्टन्सेस प्रोड्यूस बाय द फर्मेंटेशन इन अवर डेली लाईफ. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण घेतलेलं आहे व्हॉट इज फर्मेंटेशन. पहिल्यांदा डेफिनेशन घेतली आहे. द केमिकल प्रोसेस ऑफ द कन्व्हर्सेशन ऑफ वन टाइप ऑफ carbon compound into another type of the carbon compound by the action of microorganism
इज फॉर फर्मेंटेशन्स, म्हणजे अशा प्रकारची ही व्याख्या आपल्याला राईट डाऊन करून घ्यायची आहे. आणि व्हॉट चेंजेस अकर इन द सबस्टन्स ड्युरिंग दिस ॲक्शन्स, कोणकोणते चेंजेस होतात. तर हीट इज जनरेटेड इन द प्रोसेस अँड कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर गॅसेस आर रिलीज. These gases causes an increase in volume. For example, या ठिकाणी ब्रेड, डप अँड इडली बॅटर्स आर सीन टू राईज, म्हणजे फुगलेलं दिसते आपल्याला. आणि लास्ट क्वेश्चन यामधला आहे, नेम द सबस्टन्सेस प्रोड्यूस बाय द फर्मेंटेशन इन अवर डेली लाईफ. यामध्ये प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन यूज टू फॉर मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क, म्हणजे दुधापासून दही बनवण्यासाठी. प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम द ग्रेन्स अँड फ्रुट्स, म्हणजे धान्य आणि फ्रुट्स पासून आपल्याला काय अल्कोहोल तयार करण्यासाठी. ब्रीड फ्रॉम द फ्लॉवर्स as well as the production of the acetic acid, citric acid, lactic acid, vitamins and antibiotics तयार करण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टीची आवश्यकता भासतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची टेस्ट नंबर 3. तर प्रिपरेटरी टेस्ट आहे. तर अशा पद्धतीने ती पूर्ण सोडवायची आहे. तर तुम्ही याचा नीट अभ्यास करा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच या व्हिडिओला पॉज करून तुम्ही प्रत्येक प्रश्न राईट डाऊन करून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप्स आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स दिलेल्या आहेत, त्याला सुद्धा जॉईन व्हा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणापर्यंत पोहोचेल. चला तर मित्रांनो, यानंतर भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.